संजय गायकवाड यांच्या मारहाणीवर विरोधकांनी संताप व्यक्त केलाय. पाहूयात. शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केली आहे. कॅन्टीनमधल्या एका कर्मचाऱ्याला निकृष्ट दर्जाचं जेवण मिळाल्याने त्यांनी मारहाण केली. पण मारहाण करणं कितपत योग्य ते एका आमदाराने. मारहाण करणं जसं योग्य नाही तसं शिळं अन्न देणं हे सुद्धा योग्य नाही. अन्न कसंही कोणी दिलं असेल तर कंप्लेंट बुक आहे ना. प्रॉब्लेम काय झालाय महाराष्ट्रात, पैसे आणि सत्याची एवढी मस्ती झाली आहे ना या लोकांना. मला असं वाटतं की त्या आमदाराच्या विरोधात पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पाहिजे. हा देश कुणाच्या सत्तेच्या मनमर्जीने चालणार नाही, हा संविधानाने चालतो. आणि जर असे आमदारच मारामाऱ्या करायला लागले तर मग लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा सामान्य माणूस ठेवणार हो. हे अतिशय चुकीचं आहे. आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा त्यांच्या विचाराच्या आमदारांवर स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे. गुन्हा दाखलच झाला पाहिजे. ही कुठली मारामारी करायची पद्धत. त्यांचे संस्कार जे आहे पडळकरांचे ते त्यांच्या वाणीतून वारंवार हे अभिव्यक्त होत असतात. नेहमी अत्यंत चुकीचे आणि विचित्र आणि विकृत स्वरूपाचे विधानं ते करतात. आणि यांच्या सगळ्या अशा विधानाचं कारण असं थेट की ते लाडका आमदार या योजनेअंतर्गत थेट देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना पाठिंबा आहे. याबाबत विधानसभेच्या अध्यक्षांना विनंती करू, याबाबत विधान परिषदेच्या सभापतींना विनंती करू. या सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत बरोबर आहेत. निकृष्ट अन्न देणं हे जसं आमदारांच्या प्रकृतीला घातक आहे तसं त्या आमदार निवासमध्ये अनेक कार्यकर्ते जेवत असतात, अनेक कर्मचारी जेवत असतात, महिला भगिनी त्या ठिकाणी जेवत असतात, युवक जेवत असतात. त्याच्यामुळे सगळ्यांना अशा पद्धतीचं अन्न देणं हे प्रकृतीच्या दृष्टीनं घातक आहे. परंतु अशा पद्धतीनं कृत्य करणं हे अयोग्य आहे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे.